हॅलो, मी मेघा तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर हा संडेचा व्लॉग आहे आणि संडे म्हटलं की रीसेटचा दिवस असतो, रीस्टॉकचा दिवस असतो. भाज्या आठवड्याच्या भरणं, फळं आणणं, फुलं आणणं आणि जे ते त्यातल्या जागी ठेवून देणं. तर असाच हा आजचा संडेचा व्लॉग आहे की सकाळी मार्केटला जाऊन आले होते आणि भाजीपाला सगळा आणला होता. तर विशेष म्हणजे ना, इतर भाज्या तर केव्हाही आणता येतात, पण संडेला काय होतं ना, 100ला 5 किलो कांदे मिळतात, 50ला 2 किलो बटाटे मिळतात आणि हे इतकं सगळं वजन उचलणं माझ्या एकटीचीने शक्य होत नाही. त्यामुळे मिस्टर घरी असतात, त्यामुळे त्यांच्याबरोबर सगळ्यात पहिला हा खजाना भरून घेतला, कारण भाज्या काही छोट्या छोट्या आणता येतील. आणि आपला फळांचा राजा, एक टोपली संपली की दुसरी टोपली माझ्या घरात रेडी असते. माझी मुलगी मला तेच म्हणत होती, अगं मम्मा तू आंबे संपू देणार आहेस की नाही घरातले. अहो पण आता काय आहे, आंब्याबरोबर आता लिचीची पण मेजवानी यायला लागली आहे घरामध्ये. तर आज संडे स्पेशल बिर्याणीचा बेत होता, कारण शुक्रवारी आम्ही ऑर्डर केली होती बिर्याणी आणि ती माझ्या मिस्टरांना बिलकुल नाही आवडली. त्यामुळे म्हटलं आज आपण संडेला आपली मस्त स्पेशल बिर्याणी बनवूया. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या नवऱ्याचा भरपूर मोठा सहभाग असतो. त्याला स्वयंपाक करायला आवडतो, विशेष करून नॉनव्हेजचे पदार्थ असले ना की त्याची मला हमखास मदत होते. आणि आपल्याला काय हो, अगदी अशी अपेक्षा नसते की सगळा स्वयंपाक त्यांनी केला पाहिजे, पण कधी कधी थोडी मदत करणं हे पण आपल्याबरोबर किचनमध्ये एकट्याला काम करायला बोर होतं. आणि खरं सांगायचं ना तर माझं नशीब इतकं चांगलं आहे, 20 वर्ष झाले आमच्या लग्नाला, पण आजपर्यंत इकडे हां अगदी त्यांच्या कामाचा टाईम जर वगळता कधीच ते घरी आहेत आणि किचनमध्ये मी एकटी काम करते असं आजतागायत कधीच झालेलं नाही आहे. कधी ते नसेल तर माझी मुलगी मला सोबत करते, म्हणजे किचनमध्ये एकटं राहण्याचा मला कधी संबंधच नाही आला. तर बघा, हे असं चिकन छानपैकी मॅरिनेट केलं आहे. आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला चिकन बिर्याणीची डिटेल रेसिपी पाहिजे असेल ना तर मला कमेंट करा, मी नेक्स्ट टाईम मस्त छान असा रेसिपी व्हिडिओ बनवेल. ॲक्च्युली माझ्या आधीच्या ह्या चॅनलवरती आधीचे व्हिडिओ पाहाल तर चिकन बिर्याणीचा डिटेल व्हिडिओ आहे, पण तरीसुद्धा जर काही वेगळं तुम्हाला काही हवं असेल की काय कसं मॅरिनेट केलं, काय काय टाकलं, हे मी तुम्हाला नंतर सांगेन. हा तर एक जनरल व्हिडिओ आहे. आणि मस्तपैकी बिर्याणी माझी रेडी होती आहे. तोपर्यंत अजून एक इथे गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. मिशोवरनं ना मी काही किचन ऑर्गनायझर्स मागवले, जे स्वस्त आहेत आणि खूप इझी टू इन्स्टॉल आहेत आणि खूप कमी जागा घेतात. तर ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी मिशोवरनं काय काय खरेदी केली. तर चांगलं असं बिर्याणीचा राईस मी आता थर म्हणजे खाली बिर्याणीची ग्रेव्ही आणि वरचं राईस आणि मस्त तळलेला कांदा बरिस्ता म्हणतात त्याला, आणि मी तो आता बिर्याणी शिजायला ठेवलेली आहे. आणि एक अर्ध्या तासामध्ये छान अशी बिर्याणी झाली आहे. राईस पण मस्त फुगला आहे आणि आता छानपैकी आम्ही काटं वाढून घेतो आहे. कारण काय होतं, 6 सीटर डायनिंग टेबल जरी घरी असला तरीसुद्धा AC मध्ये जेवण्याची मजाच वेगळी आहे, कारण हॉलमध्ये AC लावायचा आहे आणि खरंच प्रचंड गरम होतं आहे. त्यामुळे आम्ही बसूच शकत नाही हॉलमध्ये, म्हणून आम्ही आपला सगळा बोरिया बिस्तरा घेऊन बेडरूममध्ये आमच्या जेवायला बसतो AC मध्ये. तर दुपारी थोडा आराम केला आणि आता म्हटलं चला आता आपण किचन रिस्टॉक करूया आणि तुम्हाला मिशोची मी खरेदी पण दाखवते. तर सगळ्यात पहिलं तर हे मसाल्याचा डबा, काय म्हणजे मैत्रिणींनो, मला एक गोष्ट कळत नाही, कितीही चांगल्या क्वालिटीचं स्टील घ्या तरीसुद्धा ह्या वाट्यांना चिरात जातात. हा माझा मसाल्याचा डबा 750 रुपयाचा आहे. का कळत नाही, असं का होतं. जाऊ द्या, तुमच्याबरोबर पण असं झालं आहे का, तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजकाल मी ह्या अशा बॉटल्स तेलाच्या घेतल्या आहेत नवीन, कारण म्हटलं बघूया वापरून. तीच स्टीलची किटलीचा कंटाळा आला होता मला. तेल तूप पण रिस्टॉक केलं आणि आता हे सुद्धा जे ऑर्गनायझर आहे हे सुद्धा मी मिशोवरनं मागवलं आहे. मी हे सगळे प्रोडक्ट टॅग करते, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याच्यावरनं मागवून घ्या. आणि हे असं छोटं वस्तू मी सेट केल्या आहेत, कारण काय होतं, प्रत्येक वेळेला हात खराब असतात, वरतून काढताना कधी काचेच्या बरण्या सटकायची शक्यता असते. म्हणून हे चहा साखरेचे डबे, खाली मसाल्याचा डबा आणि त्याच्याखाली पोळीचा डबा, असं मी हे सेट करून ठेवलं आहे. आता तो कोपरा सेट झाला, आता हा कोपरा सेट करायचा आहे. तर ह्या कोपऱ्यासाठी ना मी बऱ्याचशा छान वस्तू आणलेल्या आहेत, तर त्या पण तुम्हाला दाखवते. त्यापूर्वी ह्या बॉटलमध्ये मगाशी तुम्हाला ती बॉटल दाखवलीच, पण जरा तेल भरायचं होतं, ते राहिलं होतं. मग या बॉटलमध्ये पहिलं मी तेल भरून घेतलं आणि कधीच आता तूप वगैरे भरून झालेलं आहे.
ही क्लिप वाटतं डबल झाली, पण ठीक आहे, जाऊ दे, आता सगळं करण्यामध्ये परत वेळ जाईल एवढा. तर मी मिशोवरनं ना ऑर्गनायझर्स मागवलेत. सगळ्यात आधी हे जे 3 खाणे आहेत हे स्पून, नाईफ आणि फोक ऑर्गनायझर आहेत. तर हे सुद्धा मला खूप स्वस्तात मिळालं. मी या सगळ्यांचे प्रोडक्ट लिंक टॅग करीन तुम्हाला आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन. आणि हे एक मला सगळ्यात आवडणारं एकदम छान ऑर्गनायझर आलं आहे. खूप कमी जागा व्यापतं आणि दिसायला खूप एलिगंट आहे. हे बघा, आणि इन्स्टॉल पण करायचं खूप सोपं आहे. त्याला आकडे दिलेले आहेत. जस्ट आपल्याला ते एक शेल्फ उघडायचं आहे आणि त्या आकड्यामध्ये आपल्याला फिट करायचं आहे. एकंदर हे असं 2 टायर आहे आणि हे स्पून स्टँड आहे. हे बघा किती सुंदर दिसतंय नाही का? मला तर खूप आवडलं. ठीक आहे, 6 महिने वापरायचं, टिकलं तर ठीक आहे, नाही तर मग जाऊ दे, आपण दुसरं काहीतरी करायचं. तर आता हे एक 3 स्टेअर्सचं मी हा एक रॅक मागवला आहे. तर हा रॅक ना ॲक्च्युली मी क्रॉकरी युनिटसाठी मागवलं आहे. माझ्याकडे ज्या मिनिएचर बॉटल्स आहेत ना, ते बॉटल्ससाठी मी हे मागवलं आहे. तर हे सुद्धा इन्स्टॉल केल्यानंतर खूप छान दिसतं. ते पुढे दाखवेनच मी. आणि हे बघा, हे असं सुंदर ऑर्गनाईज मी आधीचा कोपरा बघितला किती मेसी होता आणि आता बघा किती छान दिसतो आहे. म्हणजे गोष्टी ऑर्गनाईज असल्या ना की किचन पण दिसायला सुटसुटीत आणि छान दिसतं. आणि ते जे 3 टायर होतं ते बघा, हे आम्ही मिनिएचर बॉटलसाठी मागवलेलं. किती छान वाटतं आहे. तर एकंदर असा साधा सोपा आणि मिशोच्या खरेदीचा आणि संडेचा हा व्लॉग होता. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खुश राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.